बिग बॉस मराठी 5चा सीझन संपत आलेला आहे। आता विनरची प्रतीक्षा आहे। आता उद्या कोण विनर ठरणार आहे हे पाहायचं आहे आणि त्याच्यासाठी सर्वांचे डोळे बिग बॉसच्या शोकडे लागलेले आहेत। तर आता आपण वोटिंगनुसार कोण कितव्या क्रमांकावर आहे हे आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे। तर 6व्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर। जान्हवी किल्लेकरला सर्वात कमी मतं आहेत आणि त्यानंतर आहे निकी तांबोळी, तिची मैत्रीण, आणि निकी तांबोळी ही 5व्या क्रमांकावर आहे आणि 4थ्या क्रमांकावर आहे अंकिता वालावलकर आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे DP दादा, 2ऱ्या क्रमांकावर अभिजित आणि 1ल्या क्रमांकावर आहे सूरज। तर अंकिता ही सुरुवातीला 2 नंबरवर होती आणि 3 नंबरवर अभिजित दादा होते। तर आता हे सगळे म्हणजे ह्या आजच्या ह्याच्यामध्ये जागेची अदलाबदल झालेली आहे। जान्हवी 6 नंबर, 5 नंबर निकी, 4 नंबर अंकिता, 4 नंबरवर अंकिता आलेली आहे, 2 नंबरवरून 4 नंबरवर आलेली आहे आणि DP दादा 4 नंबरवरून 3 नंबरवर गेलेले आहेत। अभिजित 3 वरून 2 नंबरवर गेलेले आहे आणि सूरजनं आढळ पद असं मिळवलेलं आहे। सूरज हा ध्रुवासारखा अगदी 1 नंबरच्या पदावर टिकून आहे। जणू काही त्याला ध्रुवपद मिळालेलं आहे। कोणत्याही परिस्थितीत तो मतानुसार कधीही खाली येणार नाही असं सर्वांना वाटतंय। तर 2 नंबरवर अभिजित आहे। अभिजितला पण त्यांच्या म्हणजे इंडस्ट्रीमधून काय ते इंडियन आयडॉल म्हणून 1 नंबरवर होते, त्यामुळं त्यांची फिल्म इंडस्ट्रीमधील सर्व लोकांनी त्यांना वोटिंगसाठी आवाहन केलेलं आहे आणि DP दादाचीही चांगली म्हणजे वोटिंग झालेली आहे। ते 4 क्रमांकावरून 3 क्रमांकावर आलेले आहेत आणि अंकिता ही घसरलेली आहे, 2 क्रमांकावरून 4 क्रमांकावर गेलेली आहे। तरी तिची म्हणजे फॅन फ्लॉवर भरपूर आहे आणि 5 क्रमांकावर जी निकी आहे तिला महाराष्ट्रातून एवढं जास्त वोट मिळालेलं नाही, पण हिंदी बिग बॉसमध्ये होती तेव्हा तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांनी इंस्टाग्रामवरून म्हणजे तिला मत देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि सगळे म्हणजे प्रत्येकाचे म्हणजे असं प्रयत्न करून मतं मिळवण्यासाठी प्रयत्न सर्वांनीच केलेले आहेत। पण तरीही हा बुकीट टेंगूळ देणारा आपला ध्रुवतारा म्हणजेच सूरज 1 नंबरवर आहे। सूरज अगदी म्हणजे कसा की तो हलणारच नाही आहे। आता शेवटचे 1च दिवस राहिलेले आहे, तर ट्रॉफी ही सूरजला मिळेल का बक्षीस मिळेल हे पाहावं लागेल। तर तुम्हाला काय वाटतंय की सूरजला ट्रॉफी मिळायला पाहिजे का बक्षीस?